तर आता या बाजूला आहे विजयदुर्ग आणि या बाजूला आहे कासाडे तिटा. कासाडे तिटावरून साधारण तुम्ही 2.5 किलोमीटर पुढे आलात ना की हा दारोम फाटा आहे. हा आहे आपला दारोम फाटा. इकडून दारोम गावात रोड जातो आणि या दारोम फाट्याच्या बाजूलाच हे बघा, म्हणजे हा आपला विजयदुर्ग रोड आणि फक्त बाजूला आहे, म्हणजे रोडवरून पण तुम्हाला दिसेल ही गणपती शाळा आहे तळेकर काकांची. तर आता आपण तिकडे चाललो आहे. नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गावाकडे आता पावसाळा चालू आहे आणि पाऊस म्हटल्यानंतर एक गोष्ट म्हणजे गणपतीचं आगमन. आता यंदाची गणेश चतुर्थीची तयारी कशी चालू आहे ती बघूया. आणि आता मी त्यांच्या शाळेत जाणार आहे आणि यावर्षी ना त्यांच्याकडे काही नवीन गणपती आलेत, म्हणजे मार्केटमधले नवीन पॅटर्न बघणार आहोत आपण त्यांच्याकडे, कारण त्यांनी अमरापूर पेनवरून सगळे गणपती आणले आहेत बऱ्यापैकी. आणि आता काही आपण नवीन डिझाईन गणपतीची बघूया त्यांच्या शाळेत जाऊन. तर मी आता आहे दारूमला, दारूम तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, इथे तळेकरांच्या शाळेत चाललो आहे आपण. ही आहे त्यांची शाळा. तर आता मी तळेकर काकांच्या शाळेमध्ये आलो आहे. आपण म्हणजे दरवर्षी येतो या ठिकाणी. आता यंदा किती गणपती आहेत? एकदा 180. 180. आणि म्हणजे मोठ्यात मोठा गणपती, हा मोठ्यात मोठा गणपती 4.5 पावण्यापासून. 5 फुटी सगळ्यात मोठं. आणि आता फक्त मूर्तीचं काम चालू आहे ना? हा कलर काम केव्हा चालू होतं? कलर काम 10 ऑगस्ट पासून. आणि यंदा आता फेमस मूर्ती कशी आहे म्हणजे नवीन मार्केटमध्ये? नवीन म्हणजे आता ही सगळी नवीनच मॉडेल आहे यंदा. सगळे नवीनच मॉडेल आणला. गेल्या वर्षी तुमच्याकडे पीओपी किती आहे आणि मातीची किती आहे? मातीचे जवळजवळ 30 आहेत गणपती. 30. आणि POP? पीओपी बाकीचे जवळ 150. आता आपण शाळेतले गणपती बघूया. हे बघ, गणपती येऊ गेले. या करा करा तुमचं काम करा. काय ते गणपती इकडे त्यांची क्लीनअप चालू आहे. हे बघा यांच्या शाळेतले गणपती. आणि यंदा सगळे नवीन मॉडेल दिले तिकडे, म्हणजे पेनचे सगळे नवीन मॉडेल गणपती आहेत. हे कलर केलेले काय आहे? बुक झालेले आहेत ना? हे बुकिंगवाले. ओके. आणि रेडवाला आहे? नाही, ते तिकडचे कारखानदारांचे नंबर ह्याचे. ओके. त्यांची मार्किंग केली त्यांनी केली. ओके ओके. हे सगळे बुक झालेले आहेत. ते तुमच्या शाळेतले असतात ना? हां बरोबर. प्रत्येकाचे जरा हे पुण्यापूरची हे असतात. बरोबर. हे बुकिंग ते सगळे बुकिंग झाले. मोठ्या मोठ्या मूर्ती. सगळ्यात मोठी मूर्ती काय हो? 3.5 फूट. काय ती आतमध्ये ना? दरवाजा आपण मोठी मूर्ती बघूया. आणि बघा यांचा कलर का मग, म्हणजे कलर केलेली मूर्ती इकडे. त्याच्यावरून तुम्हाला त्यांचं काम लक्षात येईल. आणि आपल्या म्हणजे चॅनलवर त्यांच्या शाळेचा एपिसोड आहे, 2-3दा शूट केली आहे शाळा ऑलरेडी. यंदा आपण करूया 2024. मस्त काम आहे. ही किती फुटी आहे हो? ही 2 फूट. 2 फूट. 2 फूट लालबागचा राजा. मोठं गणपती काय बोलला? इकडे मोठी मूर्ती. ही कोणाची मूर्ती आहे? म्हणजे ही इकडे फणसगाव रानमवाडी रानमवाडी ना? चव्हाणांच्या घरी विराजमान. किती? 5 फूट बरोबर? होय. 4.5 फूट. 4.5 फूट. ही पण 4.5 फूट ना? होय. मोठे गणपती आहेत. ही पण ही कुठची? ही अजून बुकिंग नाही झाली. बुकिंग नाही आली पण होईल लवकरच. बळंजूंची. इकडे 3 फूट. हे 3 नाही, 3.5 3.5 3.5 फूट. मस्त मूर्ती. छान वाटतं मूर्ती. शंकर पण इकडे. यंदा आता किती टक्के बुकिंग झाली? बुकिंग झाली 50%, 40% झाली. 40% झाली. होय. अजून तर म्हणजे होय उरलेली होत. हो, नागपंचमी पर्यंत होता. लावणी ना. बरोबर. अशा प्रकारे गावाकडे गणपती शाळा आता म्हणजे कामं चालू झाली जोरदार. थोड्या दिवसात कलर काम चालू आहे. दुसरा फेटेवाला वगैरे गणपती
ही पण मस्त मूर्ती आहे. उंदराची अंडी. छान आहे. सुंदर सुंदर मूर्ती आहे त्याच्याकडे. तर आता मी तळेकर काकांच्या शाळेमध्ये आलो आहे. आपण म्हणजे दरवर्षी येतो या ठिकाणी. आता यंदा किती गणपती आहेत? एकदा 180. 180. आणि म्हणजे मोठ्यात मोठा गणपती, हा मोठ्यात मोठा गणपती 4.5 पावण्यापासून. पावणे 5 फुटी सगळ्यात मोठं. आणि आता फक्त मूर्तीचं काम चालू आहे ना? हां कलर काम केव्हा चालू होतं त्याला? कलर काम 10 ऑगस्टपासून. आणि यंदा आता फेमस मूर्ती घ्यायची आहे म्हणजे नवीन मार्केटमध्ये नवीन म्हणजे आता ही सगळी नवीनच मॉडेल आहे यंदा. सगळे नवीनच मॉडेल आणलास? हो, ओके. गेल्या वर्षी मग तुमच्याकडे पीओपी किती आहे आणि मातीची किती आहे? मातीचे जवळजवळ 30 एक आहेत गणपती. 30 आणि POP? पीओपी बाकीचे जवळ 150च्या म्हणा. आता आपण यांच्या शाळेतले गणपती बघूया. हे बघ, गणपती येऊ गेले. या करा करा तुमचं काम करा काय ते गणपती. इकडे त्यांची क्लीनअप चालू आहे. हे बघा यांच्या शाळेतले गणपती. आणि यंदा सगळे नवीन मॉडेल दिले तिकडे. म्हणजे पेनचे सगळे नवीन मॉडेल गणपती आहेत. नंतर मोठे दाखवतात. हे कलर केलेले काय रे? बुक झालेले आहेत ना? कलर दाखवलेला. ग्रीन कलर केलं ते बुकिंग हे बुकिंगवाले. ओके. आणि रेडवाला आहे? नाही ते तिकडचे कारखानदारांचे नंबर ह्या ते. ओके. त्यांची मार्किंग केली त्यांनी केली. ओके ओके. हे सगळे बुक झालेले आहेत. ते 2-4 शाळेचे असतात ना. हां बरोबर प्रत्येकाची जरा हे सॅम्पल दाखवलं. कुणाकुरची हे असतात. बरोबर. हे बुकिंग ते सगळे बुकिंग झाले. किती फुटापर्यंत? मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. सगळ्यात मोठी मूर्ती काय हो? आतमध्ये आहे, 3.5 फूट. काय ती? दाखवा. आतमध्ये आहे ना? सुसान आहे. दरवाजा पुढे. आपण मोठी मूर्ती बघूया. आणि बघा यांचा कलर का मग म्हणजे कलर केलेली मूर्ती इकडे. त्याच्यावरून तुम्हाला त्यांचं काम लक्षात येईल. आणि आपल्या म्हणजे चॅनलवर त्यांच्या शाळेचा एपिसोड आहे. 2-3दा शूट केली आहे शाळा ऑलरेडी. यंदा आपण करूया 2024. मस्त काम आहे. ही किती फुटी आहे हो ही? 2 फूट? 2 फूट. 2 फूट लालबागचा राजा. मोठं गणपती काय बोलला? हे बघ इकडे. इकडे मोठी मूर्ती. ही कोणाची मूर्ती आहे म्हणजे? ही इकडे फणसगाव रानमवाडी. रानमवाडी ना? चव्हाण. चव्हाणांच्या घरी विराज बनवला. किती 5 फूट आहे बरं? होय. 4.5 फूट. 4.5 फूट. ही पण 4.5 फूट ना? होय. मोठे गणपती आहेत. ही पण ही कुठची? ही अजून बुकिंग नाही झाली आहे. ओके नाही आली पण होईल लवकरच. बळंजूंची. इकडे 3 फूट आहे. हे 3 नाही 3.5 3.5 फूट. 3.5 फूट. मस्त मूर्ती. छान वाटतं मूर्ती. शंकर पण इकडे. मग यंदा आता किती टक्के बुकिंग झाली? बुकिंग झाली एक 50%, 40% झाली. 40% झाली. होय. अजून तर म्हणजे होईल उरलेली होईल. हो, नागपंचमी पर्यंत होता. आता लावणीच आहेत ना. बरोबर. अशा प्रकारे गावाकडे गणपती शाळा आता म्हणजे कामं चालू झाली आहेत जोरदार. थोड्यासात कलर काम चालू आहे. दुसरं फेटेवला वगैरे गणपती. ही पण मस्त मूर्ती आहे. उंदराची अंडी. छान आहे. वाघाच्या वाडीचे भोगले आले आहेत. काय नाव तुमचं? भोगले, सुनील भोगले. सुनील भोगले. आणि तुझं नाव? माझं नाव पार्थ भोगले. पार्थ भोगले. आणि ते आता म्हणजे अजून फायनल झालं नाही पण बऱ्यापैकी हा आवडलेला आहे त्यांना. आता मुंबईवाले सांगतील ना? भाव पाठवलं. मोठा भाव असतो मुंबईला, म्हणजे ते फोटो काढून त्याला टाकेन, मग तो सांगेल कोणता कन्फर्म होणार तो. ओके. तर हा त्यांना आतापर्यंत आवडलेला गणपती. मुंबईवाल्याने ओके सांगितलं की ओके. मस्त गणपती काय ना? सुंदर मूर्ती. डेकोरेशन असेल ते छान वाटेल. हो. मागे प्रभाव नाही. मस्त मूर्ती इकडे. मग हे फेटो फेटा काय मुकुट काढून टाकणार ना? व्हॉट्सअप चित्र काढून टाकायचं. ओके. मग दादाक सांगतोय मी कन्फर्म कोणतं हवं तो. मग तसं त्याला ज्वेलरी आणि काय लावलं तर पण ते एकाक विचारतोय. मस्त.
अगर तो दादा नाही बोलत मग तुम्ही तुमच्याकडनं भेटत की लावून ओके गरुड विष्णू पृथ्वी इकडे गरुड आणि गणपती म्हणजे विष्णू रूपातली मूर्ती आहे थोडी. ही नवीन ना या मार्केटमध्ये? ही बुक झाली आहे का आता? हो झाली. कोणी केली बुक? आपल्या तिच्यावरती फोटो काढून ओके अजय करून आलो. अजय चव्हाणच्या घरी. हां मस्त छान मूर्ती नवीन आहे मार्केटमध्ये. या वर्षीचा नवीन पॅटर्न, दरवर्षी नवीन नवीन पॅटर्न येतात त्यापैकी नवीन सगळ्या यंदा नवीनच ऐकला. हम्म. गेल्या वर्षी मॉडेल नाही खरं आपले सगळे नवीन झालं ना. लालबाग राजा असतं ते. हां ही खुर्चीवाली पण ही पण नवीनच आहे. पुढची ही खुर्ची टाईप बल्ला अरे वा मस्त. अमरापूर. ही पण नवीन मूर्ती नवीन पॅटर्न. हां खुर्चीवर बसलेला बाप्पा. तर लोकांची चॉईस आता बदलत चालली आहे. नवीन 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 पॅटर्न आहे. इथे 2 फुटी आहे ना की 2.5 फुटी? 2.25 फूट. 2.25 फूट. हे कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचे. बुकिंग झाली की चालू अजून? चालू आहे, ना? चालू आहे. हां मग नंबर सांग नंबर. अजित तळेकर माझं नाव. हां 808002937. ओके. आणि पप्पा- व्हॉट्सअपवरती काय असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे. हम्म. आणि प्रकाश तळेकर 9850 39 41 56. ओके बुकिंग चालू आहे. हो बुकिंग चालू आहे. दारूम फाट्यावरती म्हणजे तिट्यावरती. दारुम क्रेशर. क्रशर आपला विजय गरुड. चला हो. नेहमीप्रमाणे इथे चहा चालू आहे आणि आपण कलरच्या वेळी पण पुन्हा होय, येईल. होय. कलर जेव्हा चालू आहे ते पुन्हा एक फेरी मारू एक आपण ऑगस्ट त्याच्यात. 15-10-15च्या आसपास. 15 आसपास ना. पाऊस इकडे बघा गणपती आर्ट्स हे त्यांचा बोर्ड आहे. मला सांगितलं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तिकडे. आणि एकदम बाजूला म्हणजे आपला विजयदुर्ग रोड आपला दारूम फाटा म्हणजे एक 50 फूट बाजूला रस्त्यावर. इंस्टाग्राम आय डी पण आहे ना. हां आणि इंस्टाग्राम पण फॉलो करा बघा. गणपती कला केंद्र. तळेकर कला केंद्र हॅशटॅग तळेकर कला केंद्र. आणि आता मी दारूमच्या झरीवरती बघा. हा पुढे तलावात गेला वगैरे आणि तिकडे ना तो माशांचा फेमस स्पॉट आहे खाली. मस्त आहे मिसळ वगैरे. या बाजूचं इकडची बाजू. आता गावाकडे पाऊस चालू असल्यामुळे मस्त पाणी आलं. आज थोडासा पाऊस पडला. आणि आता मी दारूमच्या झरीवरती बघा. हा पुढे तलावात गेला वगैरे आणि तिकडे ना तो माशांचा फेमस स्पॉट आहे खाली. मस्त आहे मिसळ वगैरे. या बाजूचं इकडची बाजू. आता गावाकडे पाऊस चालू असल्यामुळे मस्त पाणी आलं. आज थोडासा पाऊस पडला.